मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे. ज्ञान, धैर्य, सेवाभाव यांचा आदर्श घेऊया. स्वामी विवेकानंदांच्या चरणी नतमस्तक होऊया. या प्रतिमा पूजनातून चेतना जागृत व्हावी. युवा पिढी घडवण्याची शक्ती आम्हास लाभावी. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे. मान्यवरांना विनंती करते की मंचावर आसनस्थ व्हावे. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षक, सहकारी व विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांचे स्वामी विवेकानंद जयंती युवा चेतना दिन या कार्यक्रमात मनापासून स्वागत करीत आहे. आजचा हा दिवस केवळ जयंती नसून युवांच्या मनात आत्मविश्वास जागवणारा, कर्तृत्वाची प्रेरणा देणारा आणि राष्ट्रनिर्मितीची दिशा दाखवणारा असा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार फक्त शब्दातूनच नव्हे तर गीतातूनही आपल्याला प्रेरणा देतात. आपल्या प्रशालेतील 6ब मधील विराज जाधव हा विद्यार्थी स्वामी विवेकानंदांवर आधारित एक प्रेरणादायी गीत सादर करीत आहे. हिंदुत्वाची ठिणगी ज्यांनी जगभरात ही पेटवली, हिंदुत्वाची ठिणगी ज्यांनी जगभरात ही पेटवली, बंधुभावाचा पाठ शिकवणी, बंधुभावाचा पाठ शिकवणी, हिंदू संस्कृती दाखवली, हिंदू संस्कृती दाखवली. गोटीबंद शरीरात ही हो, गोटीबंद शरीरात ही हो, बुद्धी अपार साठवली. भारत भ्रमंती करुनिया, भारत भ्रमंती करुनिया, ईश्वर सत्य चालवली, ईश्वर सत्य चालवली. रामकृष्ण गुरूंच्या चरणी, रामकृष्ण गुरूंच्या चरणी जीवन गाथा अर्पियली, जीवन गाथा अर्पियली. सर्व धर्म परिषदेत ही ज्यांनी हिंदू मशाल ही पेटवली, सर्व धर्म परिषदेत ही ज्यांनी हिंदू मशाल ही पेटवली. कन्याकुमारी ध्यान धरून या, कन्याकुमारी ध्यान धरून या, ध्यान साधना ही केली. रामकृष्ण मिशन द्वारा वेळ जनसेवेत घालवली, रामकृष्ण मिशन द्वारा वेळ जनसेवेत घालवली. युवकांची प्रेरणा बनूनी, युवकांची प्रेरणा बनूनी तत्वाचे होते तत्वज्ञानी. विवेकानंदांची माहिती साऱ्या विश्वात दुमदुमली, साऱ्या विश्वात दुमदुमली, साऱ्या विश्वात दुमदुमली. धन्यवाद. खूप छान विराज. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, प्रास्ताविकेचे ज्ञान. प्रशालेतील शिक्षिका सौ धानवले मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय प्रमुख पाहुणे, प्रशालेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आपण आज येथे भारताच्या थोर संन्यासी
तत्वज्ञानी, विचारवंत आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच त्यांना ज्ञान, सत्य आणि अध्यात्माची ओढ होती. पुढे ते रामकृष्ण परमहंसाचे शिष्य झाले आणि त्यांच्या विचारांनी त्यांचे संपूर्ण जीवन घडवले. 1993 साली अमेरिकेतील शिकागो धर्म परिषदेत त्यांनी दिलेले भाषण आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. माझ्या अमेरिका येथील बंधू आणि भगिनींनो, या शब्दांनी विवेकानंदांनी भारताची सहिष्णुता, संस्कृती आणि अध्यात्म जगासमोर मांडले. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा त्यांचा संदेश आजही आपल्या कानात घुमतो आहे. त्यांनी केवळ अध्यात्माचा प्रचार केला असं नाही, तर राष्ट्र उभारणीचा संदेश देखील. विश्वास, परिश्रम, शिस्त आणि सेवाभाव हे त्यांच्या शिकवणीचे आधारस्तंभ होते. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त ठरवूया की आपण स्वतःवर विश्वास ठेवू, समाजासाठी काहीतरी चांगले करू आणि भारताला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेवटी स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे झाले तर, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. आज जिजाऊ माता यांची सुद्धा जयंती आहे. मुजरा माझा त्या माता जिजाऊंना, घडवले त्यांनी शूर शिवबांना, साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबाने. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे जाधव घराण्यात झाला. जिजाऊ माता लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या, चाणाक्ष, करारी व हजरजबाबी होत्या. त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धशास्त्र, न्यायशास्त्र, राजकारण यांचे शिक्षण घरातूनच मिळाले होते. पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊ या बालशिवरायांना रामायण, महाभारत यांच्या कथा सांगत. एक आदर्श पुत्र, आदर्श राजा बनवण्यासाठी हवे असणारे सर्व संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले असल्याने महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपल्याला मिळाला. स्वराज्य निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊ यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण होती. त्यांचे व्यक्तिमत्व स्पष्ट करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतात. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर साक्षात आई भवानीने जिजाऊंच्या स्वरूपात प्रकट झाल्या नाहीत ना, असा प्रश्न पडावा एवढे त्यांचे कर्तृत्व होतं. या 2 थोर व्यक्तींना माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आपल्या प्रशालेचे शाला समितीचे महामात्र माननीय श्री गाडे सर यांचा परिचय व स्वागत आपल्या प्रशालेतील श्री गायकवाड सर यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गाडे सर, तसेच मंचावरील पदाधिकारी, विद्यार्थी मित्र आणि शिक्षक बंधू, आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. स्वामी विवेकानंद एक थोर भारतीय आध्यात्मिक गुरु, तत्ववेत्ते आणि तरुणांचे प्रेरणास्थान. अशा या थोर व्यक्तिमत्वाला, विचारवंताला, तत्ववेत्यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. तसेच राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे, त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो. आजचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना, ते आपल्याच परिवारातील आहेत, त्यांना तुम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तरी पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून थोडक्यामध्ये मी त्यांचा परिचय करून देतो. अगदी थोडक्यामध्ये परिचय करून देतोय. त्यांचं नाव आहे श्री सुधीरजी गाडे.
आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत, तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि आपल्या प्रशालेचे महामात्र आहेत. सर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागी असतात. अनेक विषयावरती अभ्यासपूर्ण आणि प्रभावी व्याख्याने ते देतात. त्याचा परिचय तुम्हाला आत्ता होईलच. त्यांचं व्याख्यान ऐकताना तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल अशा पद्धतीने ते बोलतात. तर प्रशालेच्या माननीय उपमुख्याध्यापिका पवार मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन सरांचं स्वागत करा. शेवटच्या मुलाला माझा आवाज येतोय का? आता ही आपली शाळेतली मित्रमंडळी गोष्टी वाचून दाखवणार आहेत आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी 5 मिनिटं बोलणार आहे. मी काय गोष्टी ऐकल्या ते मी तुम्हाला विचारणार आहे. त्यामुळे यांची गोष्ट सांगायला सुरुवात झाली एकदम लक्षपूर्वक ऐकायचं, कुठली हालचाल करायची नाही. बाकी ती काय हालचाल समजा होईल, कोणाला नोकरी घेऊन यावं लागेल वगैरे, तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही. ही मंडळी काय सांगते एकदम लक्ष द्यायचं. आणि आज आपल्याला स्वामी विवेकानंद आहे, ते नंतर आपल्याला संदेश देणार, तो पण एकदम लक्षपूर्वक ऐकायचा. तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकताय ते मी बघणार आहे बरं का. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंग आपल्याला मूल्यांची आणि धैर्याची शिकवण देतात. आपल्या प्रशालेतील सौ सातपुते मॅडम, श्रीमती खाडे मॅडम तसेच विद्यार्थी अशाच काही प्रेरणादायी कथांचे वाचन आपल्यासमोर सादर करीत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या शाळा समितीचे महामात्र माननीय श्री सुधीरजी गाडे सर, आपल्या प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका माननीय मार्गसिद्धा पवार मॅडम, आपल्या प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका रसिका लिमये मॅडम, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. प्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना माझा विनम्र अभिवादन. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. 2013 साली त्यांच्या जन्मतिथीस 150 वर्ष पूर्ण झाली. 1985 साली भारत सरकारने स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं जाहीर केले. कुमार आणि तरुण गटातील मुलामुलींसाठी स्वामी विवेकानंद हे सर्वांना सुंदर आदर्श आहेत. एखादं आयुष्य आदर्श म्हणून घडवण्यासाठी त्यामागे सातत्याने केलेला प्रयत्न व विश्वाच्या कल्याणाचा विचार उभा असतो. म्हणूनच आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वामीजींचं चरित्र अभ्यासणं आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपलेच काही मित्र त्यांच्या चरित्रावर आधारित विविध कथा आपल्यासमोर सादर करणार आहेत. या सर्व कथांच्या माध्यमातून आपण सर्वजण स्वामी विवेकानंद यांचे विचार बघून आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्याबद्दल आपण थोडी माहिती ऐकूया. स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ दत्त लहानपणी ते आपल्या काकांकडे राहत होते. तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यापारधंद्यात आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी मग एका ब्रिटिश कायदेपंडिताकडे उमेदवारी करून वकिलीचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते एका नामांकित कायदेपंडित बनले. विश्वनाथ दत्त बुद्धिमान, तडफदार, साहसी होते. तसे ते दयाळू अंतकरणाचे होते. कित्येक लांबचे नातलग असलेले विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी ते स्वतः खर्च करत. त्यामुळे त्यांना वस्तीतले लोक दाता विश्वनाथ असे म्हणायचे. इसवी सन 1851 मध्ये त्यांचा विवाह शिमल्याच्या एका विख्यात बसू कुटुंबातील मातेपित्यांची एकुलती एक कन्या भुवनेश्वरी देवी यांच्याबरोबर झाली. आता ऐकूया भुवनेश्वरी देवी यांच्याकडूनच त्यांची स्वतःची कहाणी. आमचा संसार रीतसर सुरू झाला. सर्व कर्तव्य, घराच्या जबाबदाऱ्या, त्यामुळे प्रपंच अतिशय कुशलतेने सांभाळत
रामायण, महाभारत या ग्रंथांचा अभ्यास करण्याचा नियम मी ठेवला होता. मी मनोभावे शंकराची नित्यनेमाने पूजा करत होते. त्याचेच फळ म्हणून की काय, महादेवांनी आम्हाला सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालं आणि तो भाग्यशाली दिवस उजाडला. 12 जानेवारी 1863 साल म्हणजे बंगालमधील तो संक्रांतीचा दिवस होता. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे हा खल सुरू झाला. माझा छोटूला म्हणजे साक्षात श्री विश्वेश्वराचा प्रसाद आहे म्हणून त्याचं नाव विश्वेश्वरच ठेवायचं असं मी सांगितलं. विश्वेश्वरच नाव ठेवलं, पण रिवाजाप्रमाणे पाळण्यातलं नाव पाळण्यातच राहिले. सारेजण माझ्या बाळाला बिल्ले या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखीन एक नाव पुढे आले, नरेंद्रनाथ. पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन नरेन हेच नाव पुढे लोकांच्या तोंडात बसले. घरातल्या नोकरा चाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा बग्गीवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणून पाहत असे. असा हा माझा नरेन. आपलं मन आणि लक्ष एका विशिष्ट विचारांवर किंवा ध्येयावर पूर्णपणे केंद्रित करण्याची क्षमता असणं यालाच आपण एकाग्रता म्हणतो. प्रथमतः स्वामीजींच्या अंगी असणाऱ्या एकाग्रता या गुणाविषयी वाचन करत आहे ओम जोशी. माझ्या कथेचे नाव आहे एकाग्रता. एकाग्रता म्हणजे आपले सगळे लक्ष एखाद्या गोष्टीकडे पूर्णपणे लागणे. जी गोष्ट आपण करत असू तिच्याशिवाय दुसऱ्या कशाकडेही लक्ष नसणे. नरेंद्राची अशी एकाग्रता लहानपणापासून होती. एकदा तो आणि त्याचे मित्र घरात बसून देवाचे ध्यान करीत होते. सर्वांनी डोळे मिटले होते आणि शांतपणे हलका न करता सर्व मुले बसून होती. नरेंद्र मात्र पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका बाजूने सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे उघडून बघितले तो त्यांना तेथे साप दिसला. त्याचबरोबर घाबरून जाऊन ओरडत सर्वजण खोलीबाहेर धावले. काय झाले म्हणून भुवनेश्वर देवी येऊन पाहतात तो नरेंद्र तसा शांतपणे डोळे मिटून बसलेला त्यांना दिसला. साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला तरी त्याला त्याचा पत्ता नव्हता. पहा मुलांनो, एकाग्रतेने जर आपण सुद्धा अभ्यास केला तर निश्चित आपण आपल्या ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या आई वडिलांची स्वप्नही निश्चितच आपण पूर्ण करू शकतो. मित्रांनो, आता आपण पुढचा विषय पाहूया कथेचा. जीवनामध्ये जेव्हा केव्हा कठीण समस्या आपल्या समोर येतात तेव्हा कठीण परिस्थितीत चातुर्याने तत्परतेने योग्य निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजेच याला आपण धाडसी वृत्ती म्हणतो. स्वामीजींच्या अंगी असणारी समयसूचकता, धैर्य, संकटाशी सामना करण्याची वृत्ती या गुणांचा परिचय करून देणाऱ्या कथांचं वाचन करत आहे प्रज्ञान कळमकर. माझ्या कथेचं नाव आहे धाडसी नरेंद्र. नरेंद्र 6-7 वर्षाचा असतानाची गोष्ट. एकदा मित्रांबरोबर तो शेजारच्या गावातील जत्रेला गेला होता. जत्रेत खेळण्याची आणि इतर वस्तूंची खूप दुकाने होती. त्यातल्या एका दुकानातील शंकराची एक मूर्ती त्याला आवडली होती. बराच वेळ तो त्या मूर्तीकडे बघत होता आणि शेवटी त्याने ती विकत घेतली. पण हे होईपर्यंत बाकीची मुले पुढे निघून गेली. त्यांना गाठायला म्हणून नरेंद्र झपाझप पावले टाकीत निघाला. घरी गेल्यावर मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची, तिची पूजा कशी करायची अशा प्रकारची चित्रे त्याच्या डोळ्यापुढे येत होती. तेवढ्यात त्याचे लक्ष गेले रस्त्यावरून रांगत चाललेल्या एका लहान मुलाकडे. एक घोडागाडी भर धाव वेगाने दौडत येत होती आणि मूल रस्त्याच्या मध्याकडे रांगत चालली होती. एका क्षणाचा उशीर झाला असता तर घोड्याच्या टापांखाली आणि गाडीच्या चाकाखाली ते मूल चिरडले जाणार. एवढ्यात नरेंद्रच्या हातात दिसली लाडकी शिवाची मूर्ती गळून पडली. तीरासारखा तो पुढे धावला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने त्या मुलाला चटकन मागे ओढली. गाडी कशी वेगाने पुढे निघून गेली. नरेंद्रचे लक्ष गेले शिवाच्या मूर्तीकडे. तिचे तुकडे तुकडे झाले होते पण नरेंद्रला वाईट वाटले नाही.
मूर्ती फुटली यापेक्षा त्या मुलाचे प्राण वाचले याचा आनंद मोठा होता. पहा मुलांनो, या कथेतून सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की या मुलाचे प्राण वाचवताना नरेंद्रला खूप मोठं समाधान मिळालं. पण त्याची लाडकी जी मूर्ती होती ती खराब झालेली होती, फुटली होती. परंतु तो त्याने विचार केला नाही, तर प्राण वाचवणं हे महत्त्वाचं होतं, यात त्याने खूप मोठा आनंद मानला. तर अशीच कथा अजून पुढील आपण ऐकणार आहोत. माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे समय सूचकता आणि धैर्य. नरेंद्रची समय सूचकता आणि धैर्य यांचे दर्शन घडवणारा असाच हा आणखी एक प्रसंग. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र खेळत असताना रस्त्यावर एकदम गडबड झाली. घोडा उधळल्यामुळे एक घोडागाडीवर धाव वेगाने येताना लोकांनी पाहिलं आणि घाबरून सर्वजण सैरावैरा बाजूला धावत होते. गाडीत एक स्त्री बसली होती. काय करावे ते काहीच न कळल्यामुळे ती खूप घाबरून गेली होती. वाचवा वाचवा अशी ओरडत होती. लोकही काय करावे ते न समजून आवासून उभे होते. छोट्या नरेंद्रला नेमके काय झाले आहे आणि काय करायला पाहिजे हे क्षणार्धात उमगले. तो तीरासारखा त्या घोडागाडीकडे धावला. क्षणात गाडीत चढला आणि जोराने लगाम खेचून त्याने घोड्याला हिसका दिला. त्याबरोबर घोडा आटोक्यात आला आणि थांबला. भीतीमुळे अर्धमेल्या झालेल्या त्या स्त्रीचे प्राण नरेंद्रच्या या धाडसामुळे वाचले. हा प्रसंग पाहणाऱ्या सगळ्यांनी नरेंद्रचे कौतुक केले. असे वेळ प्रसंगी मुलांनो आपण धाडस दाखवून मदत आपल्याला करता आली पाहिजे. पुढील आपल्या कथेचा विषय आहे मित्रांनो, सेवाभाव आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा असतो. आपल्या सर्वांना सेवेचे महत्त्व चांगलेच परिचित आहे. यामध्ये रुग्णसेवा, आईवडिलांची सेवा, जनतेची सेवा, देशसेवा अशा सेवांचा समावेश होतो. स्वामीजींच्या सेवेची महती सांगणाऱ्या छोट्या कथा सांगत आहे रुद्र गंधूरकर. नमस्कार, माझ्या कथेचं नाव आहे रुग्णसेवा. स्वामीजी एकदा देवघरला प्रियानाथ मुखर्जीकडे पाहुणे म्हणून गेलेल्या असतानाची गोष्ट. त्यांच्याबरोबर स्वामी निरंजन नांदेही होते. एके दिवशी सहज फिरायला म्हणून निघालेले असताना त्या दोघा स्वामींना रस्त्याच्या कडेला एक माणूस असह्य वेदनाने विव्हळत पडलेला दिसला. जवळ जाऊन पाहताच तो अतिसरामुळे त्याची झालेली अवस्था. त्याला तातडीने मदत करायला हवी असे विवेकानंदांना वाटले. पण त्याला नेणार कुठे? प्रेरणाथ बाबांच्या घरी त्याला न्यावे असे त्यांना वाटले. पण मुळात तेच त्यांच्याकडे पाहुणे होते. याच मनाला न विचारता असा त्रास देणे त्यांना उचित वाटेना. क्षणभर ते गडबडले, पण पुढच्या क्षणांना त्यांनी ठरवले की प्रियनाथ बाबू काय म्हणतील ते म्हणून या माणसाला मदत ही केलीच पाहिजे. मग दोघांनी मिळून त्याला प्रियनाथ बाबूंच्या घरी उचलून आणले. पलंगावर ठेवून त्याचे अंग पुसले, कपडे बदलले आणि गरम पाण्याने त्याला शेकायला प्रारंभ केला. तासाभरातच त्या माणसाला बरे वाटू लागले. प्रियनाथ बाबू ही मुळीच रागावले नाही. उलट स्वामीजींच्या मानवप्रेमाने त्यांचे हृदय भरून आले. पहा मुलांनो, असं मानवप्रेम महत्वाचं असतं. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असते. सेवेचे अधिक महत्त्व जाणून घेऊया आणखी पुढील कथेतून. माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे मठाची जमीन विकू. प्लेग निवारण कार्यासाठी स्वामीजींनी कोलकात्यात जशी एक समिती स्थापन केली, तसेच कार्य करणारी सेवा केंद्रे देशात अनेक ठिकाणी आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले. पण अशी केंद्रे ठिकठिकाणी उघडायची तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज होती. एवढा पैसा कुठून आणायचा? एका गुरुबंधूने विचारल्यावर स्वामीजी म्हणाले, धनिकांनी त्यांची संपत्ती या कार्यासाठी दिली तर ठीकच, नाहीतर आपण संन्यासी आहोत. आपण झाडाखाली झोपू शकतो आणि भिक्षा मागून जगू शकतो. जर लाखो लोकांचे जीव वाचणार असतील तर मठाची ही जमीन विकून टाकण्याची माझी तयारी आहे. सुदैवाने अगदी शेवटच्या क्षणी एक देणगी मिळाल्याने मठाच्या जमिनीची विक्री करण्याची वेळ आली नाही. पण या प्रसंगात स्वामीजींची जी निर्लोभी वृत्ती दिसली ती असामान्य होती. बेलूरचं मठ हे त्यांचे आयुष्यातील एक महत्त्वाचे स्वप्न होते. तो उभा करण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले होते. पण जेव्हा देशबांधवांच्या आरोग्याची समस्या पुढे आली तेव्हा त्या मठाची जमीन विकून पैसा उभा करण्याची त्यांची तयारी होती. मुलांनो, समाजासाठी काही वेळेला आपल्याला असा त्यागही करावा लागतो. तेव्हाच आपल्याला समाजासाठी काहीतरी आपण केलं याचा आनंद होतो. तर मित्रांनो, आपण सुद्धा प्रसंगी त्याग करून असा सेवाधर्म नेहमी केला पाहिजे. पाहूया
आता पुढील कथेचा विषय. मित्रांनो, आपल्याला स्वाभिमानाने आणि ताटमानाने जगता आलं पाहिजे. तसंच आपण सामर्थ्य संपन्न कसं असलं पाहिजे या संदर्भातील संस्कार आपले पालक, आपले शिक्षक नेहमी आपल्याला करत असतात. अशाच प्रकारचा संदेश देणाऱ्या स्वामीजींच्या कथांचं वाचन करत आहे आढाव आदित्य. नमस्कार. माझ्या कथेचे नाव आहे ताट मानेने जगा. भारत भ्रमणाच्या काळात आबू रोड रेल्वे स्थानकावर घडलेला हा एक प्रसंग. स्वामीजी आणि खेतडी संस्थानाचे दिवाण जग मोहनलाल हे रेल्वेने मुंबईस निघाले होते. डब्यात त्यांच्या बरोबरच स्वामीजींचे एक बंगाली मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. गाडी सुटण्यास थोडा अवकाश होता. तेवढ्यात एक इंग्रज तिकीट तपासनीस डब्यात आला आणि त्याने त्या बंगाली मित्राला खाली उतरण्यास अत्यंत उद्धटपणे फरमावले. हे बंगाली मित्र रेल्वे कर्मचारी होते आणि त्यामुळे तिकीट नसले तरी गाडी नेण्याची त्यांना परवानगी होती. ते त्या तपासनीसाला ही गोष्ट समजावून सांगू लागले, पण तो काय केल्या ऐकना. म्हणून मग स्वामीजी मध्ये पडले. तेव्हा तो स्वामीजींनाही उद्धटपणे म्हणाला, तुम काहे बात करते हो. हा तुम शब्द ऐकल्यावर स्वामीजी संतापले. हिंदीत दुसऱ्याला आदराने आप असे म्हणतात. तुम हा शब्द लहानांना व तुच्छतेने बोलताना वापरतात. त्याने आपल्याला तुम म्हटलेले पाहून स्वामीजी उसळून म्हणाले, आपण तुम कोणाला म्हणता. आपण पहिल्या दुसऱ्या वर्गाची तिकीट तपासत आहात आणि हे साधे शिष्टाचार आपल्याला माहित नाही. आपण आप का म्हणत नाही. स्वामीजीच्या या शाब्दिक हल्ल्याने तो तपासनीस गांगरला आणि पडते घेत इंग्रजीत म्हणाला, मला क्षमा करा, मला हिंदी फारसे येत नाही. मी फक्त या माणसाला हे शब्द ऐकल्यावर स्वामीजी अधिकच संतापले आणि त्या माणसाला म्हणाले, आपण म्हणता की आपल्याला हिंदी फारसे येत नाही, पण आपल्याला आपली इंग्रजी भाषा दिसतं. कारण इंग्रजीत कोणालाही नुसते मॅन न म्हणता जंटलमॅन म्हणतात. आणि मग त्याला त्यांनी सज्जड दम दिला. आपलं नाव आणि क्रमांक सांगा पाहू. प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना अनादराची बाळमूक दिल्याबद्दल मला तक्रारी करायची आहे. यावर तो तपासनीस पुरता घाबरला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला. नंतर जग मोहनलालांना स्वामीजी म्हणाले, या इंग्रजी लोकांशी वागताना आपण उगीच स्वतःला कमी समजतो आणि अपमान सहन करतो. आपण त्यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही. म्हणून हा न्यूनगंड मनातून काढून टाकून ताट मानेने आणि स्वाभिमानानेच वागला पाहिजे. पहा मुलांनो, या कथेवरून लक्षात घेतलं असेल आपण ताटमानेनंच वागलं पाहिजे. पुढील कथेचा विषय आहे. मित्रांनो, आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी देशभक्ती, देशप्रेम यावर आधारित गाणे, माहिती ऐकत असतो. खरी देशभक्ती, देशप्रेम कसं असतं यावर आधारित स्वामीजींच्या कथा सादर करत आहे अथुर्व गंधर्वकर. माझ्या कथेचे नाव आहे अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो. 11 सप्टेंबर 1893 ला सर्व धर्म परिषदेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तेथे आलेल्या सर्व धर्मांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले आणि प्रत्येकाने त्या स्वागताला उत्तर दिले. इतर सर्वांनी आपली ही छोटी भाषणे लिहून आणली होती. स्वामीजी मात्र अगदीच रिकामे होते. इतर काही वक्ते बोलल्यावर संयोजकांनी जेव्हा स्वामीजींना बोलण्याचा आग्रह केला तेव्हा प्रथम त्यांनी क्षणभर डोळे मिटून आपल्या गुरूंचे स्मरण केले आणि मग उपस्थितांना संबोधून अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो असे म्हटले. त्यांच्या या संबोधनाने ती सभा एकदम भारावली. टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. आधीच्या वक्त्यांनी सभेत स्त्री पुरुष हो असे पाश्चिमात्य प्रथेप्रमाणे संबोधन केले होते. स्वामीजींनी सर्वांना बंधू भगिनींच्या नात्याने जोडून घेतले आणि विश्वबंधुत्वावर नुसते भाषण न करता आपल्या शब्दातून, भावनेतून, कृतीतून ते साकार केले. स्वामीजींचे ते 2 मिनिटाचे छोटेसे भाषण हा भारताच्या भविष्यकाळाला कलाटणी देणारा क्षण होता. ते भाषण संपताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लोक स्वामीजींचे जवळून दर्शन घेता यावे म्हणून व्यासपीठाकडे धावले.
परिषदेतील त्यांची नंतरची सर्व व्याख्याने अशीच गाजली. हजारो लोक त्यांचे चाहते झाले, शिष्य झाले. वृत्तपत्रांनी स्तुतिसुमने उधळली. सर्व धर्म परिषदेचे ते जणू अनभिषिक्त सम्राट ठरले. मुलांनो, भाषणातून स्वामीजींनी सर्व माणसे एका नात्याने जोडली आणि एक प्रकारचं विश्वबंधुत्व दाखवून दिलं. अशीच पुढील कथा देशप्रेमावर आधारित आणखी ऐकूया. भारताविषयी स्वामीजींच्या मनात अतोनात भक्ती होती. या देशाच्या उद्धाराचा विचार सदैव त्यांच्या अंतःकरणात चालू असे. अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांचा दौरा आटोपून स्वामीजी पुन्हा भारतात यावयास निघाले. तेव्हा एका ब्रिटिश मित्राने त्यांना विचारले, आपण गेली 4 वर्ष पाश्चिमात्य जगातील ऐश्वर्य संपन्न, नेत्रदीपक, शक्तिमान असं आयुष्य अनुभवलं. आता आपल्याला भारतात परतताना कसं वाटतं? स्वामीजी म्हणाले, मी येण्यापूर्वी माझं भारतावर खूप प्रेम होतं. आता तर भारतातील धुळेचा प्रत्येक कण, तिथली हवा मला पवित्र वाटत आहे. ती भूमी आता पवित्रतम भासत आहे. ते आता तीर्थ आहे. संन्याशाला असे एखाद्या विशिष्ट देशाविषयी ममत्व वाटावे का, असे एकदा कोणीतरी विचारले. तेव्हा स्वामीजी ठामपणे म्हणाले, जो स्वदेशावर प्रेम करू शकत नाही तो विश्व कसे कवेत घेणार? आधी देश प्रेम आणि मगच विश्वबंधुत्व. जोसेफाईन मॅक्लिओड या स्वामीजींच्या पाश्चिमात्य शिष्या. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारले, मी आपल्याला चांगल्यात चांगली मदत करू शकतो? स्वामीजी तत्काळ उत्तरले, भारत जसा आहे तसा भारतावर प्रेम करा. भगिनी निवेदितांनी म्हटले आहे, त्यांच्या हृदयाच्या स्पंदनात भारत होता. त्यांच्या नसानसातून भारत वाहत असे. त्यांना भारताचे स्वप्न पडे, ते म्हणजे मूर्तिमंत भारत होते. हाडामासांचा भारत, भारताची आध्यात्मिकता, भारताचे पावित्र्य, भारताचे ज्ञान, भारताचे सामर्थ्य, भारताची दृष्टी आणि भारताचे भवितव्य, या सर्वांचे मूर्त रूप म्हणजे स्वामी विवेकानंद. पहा मुलांनो, स्वामीजींच्या नसानसातून देशप्रेम व्यक्त झालेलं दिसून येतं. तसंच तुम्ही सुद्धा खूप खूप मोठे होऊन खूप खूप वाचन करणार आहात आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्न करून आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करणार आहात. मुलांनो, आपल्या मित्रांनी स्वामी विवेकानंदांच्या वाचन केलेल्या कथा आवडल्या ना सर्वांना? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या कथा ऐकल्या. या कथांमधून आपल्याला एकाग्रता, धाडसी वृत्ती, समयसूचकता, रुग्णसेवा आणि ताठ मानेने कसे जगावे या मूल्यांची मूल्य आपल्याला यातून समजली. तर ही सगळी मूल्ये आपण अंगीकारूया. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा संदेश आजही युवकांसाठी दीपस्तंभासारखा आहे. स्वामी विवेकानंदांचे हे प्रेरणादायी विचार इयत्ता 7वी अ मधील सिद्धेश बसावे आपल्या समोर सादर करीत आहेत. माझ्या तरुण मित्रांनो, उठा, जागे व्हा आणि तुमचे ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वतः पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला कधी कमकुवत समजू नका, कारण तुमच्या अंतरंगात अनंत शक्ती दडलेल्या आहे. आयुष्यात एक महान ध्येय निश्चित करा आणि आपले संपूर्ण आयुष्य त्या विचाराने भारून टाका. निर्भय बना आणि लक्षात ठेवा की तुम्हीच तुमच्या नशिबाचे खरोखरच निर्माता. चारित्र्य संपन्न व्हा आणि पूर्ण एकाग्रतेने राष्ट्राच्या प्रगतीसाठी सज्ज व्हा. धन्यवाद. खूपच छान सिद्धेश. शांत बसायचं, लक्ष समोर सगळ्यांचं, ताट बसा, बेटे सावधान, आवाज बंद, आवाज बंद, आवाज. ज्ञान हीच खरी शक्ती आहे असे स्वामी विवेकानंदांनी सांगितले. त्या विचारांना अनुसरून विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी वाचन आपल्या प्रशालेतील ग्रंथकार सौदेव मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. विद्यार्थ्यांनी आत्ताच खूप उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला आहे. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती खाडे मॅडम यांचे कौतुक
पुस्तक भेट देऊन श्री गाडे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक आपण पुस्तकातून करावं. सर्वप्रथम जाधव विराज सावली ब सर्व विद्यार्थी ताळपत्री आढाव आदित्य इयत्ता सावली ब. करमळकर प्रज्ञा सातवी अ. गंधुरकर रुद्र सातवी अ. वसावे सिद्धेश सातवी अ. वसावे सिद्धेश सातवी अ. स्वामी विवेकानंदांना भेट देतो आपण. जोरात टाळ्या वाजवा. जोशी गौरव आठवी अ. आता नाही, आता शेवटी वाजवता. आता मॅडम सांगितलं, आता शेवटी वाजवता. चला, लक्ष द्या. जोशी, मस्त. गंधुरकर अथर्व नववी अ. अभिनंदन धन्यवाद सर. जे विद्यार्थी तुमच्या समोर आता त्यांनी कथा सादर केली, छान केली की नाही? मग आपण त्यांना झकास क्लाप देणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. याच्यापेक्षा अजून बेटर रॉकेट क्लॅप. 1 2 3 स्टार्ट. आता जे कथा वाचन करणारे विद्यार्थी उभे राहतील फोटोसाठी तिथे. राजमाता जिजाऊ ऐसलमांचा स्वामी विवेकानंद की. चला, आता पटपट उत्तर द्यायची. सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती? पटकन सांगा. गोष्ट कोणती आवडली? हा, तिचा लक्ष देऊन ऐकलं नाही. बर, स्वामी विवेकानंद. हा, चल, कुठली आवडली? वा, शाबास. या मुलासाठी पण जोरदार टाळ्या वाजवू द्या. आता आपली काय बोलायचं ती गोष्ट कोणती आवडली? लवकर. हा, चल, पटकन. हा, शिकागोची. शाबास. यावेळी पण जोरदार टाळ्या. हा, तू करा. हा, सगळ्या गोष्टी सगळ्या जोरात टाळ्या. माणसाला शाबास. त्याला पण टाळ्या.
शाबास, या मुलाने तर सगळ्यात जास्त काढा. चला आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं, एक काही मिनिटापुरती लक्ष द्यायचं. चला लक्ष आहे का? शेवटची मुलं माझ्याकडे बघतात का? चला 1 2 लक्ष माझ्याकडे. आज आपल्या शाळेमध्ये जो स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम केला, स्वामीजींच्या जीवनाबद्दल ज्या कथा ऐकल्या, त्या कथेच्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं, याचा मला अतिशय मनापासून आनंद झाला. सर्वात प्रथम अभिवादन आहे ते राजमाता जिजाऊ आईसाहेबांना, ज्यांची आज जयंती आहे. अगदी योग्य सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी घडवलं आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. नंतर अभिवादन आहे युगनायक असणाऱ्या स्वामी विवेकानंदांना. आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका पवार मॅडम, लिमय मॅडम, त्यानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनी, विशेषतः खाडे मॅडम आणि त्यांच्या सहकारी मॅडम, या दोघांचंही मला विशेष मनापासून कौतुक करायचंय. एक संस्कारक्षम उपक्रम त्यांनी आज राबवला आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आज आम्ही एक कायमची भेट दिली आहे. कदाचित हे विद्यार्थी आजचा प्रसंग विसरतील, परंतु ते विसरणार नाही ती स्वामीजींची शिकवण. ती स्वामीजींची शिकवण लक्षात राहणारं एक पुस्तक आम्ही त्यांना दिलंय. नंतर ते वाचणार आहेत आणि आपल्याला सांगणार आहेत. आता आपल्याला या सगळ्याच गोष्टी आवडल्या, पण आज रात्री झोपण्यापूर्वी एक काम आपल्याला करायचं. सगळ्यांनी ते काम करायचं आणि उद्या आपले वर्ग शिक्षक जे आहेत त्यांना ते काम केल्याबद्दल काय झालं, कसं झालं हे जरा सांगायचं. उद्याच्या वर्ग शिक्षकांना जरा माझी एक मनापासून सूचना आहे की पहिल्या तासाला एक 5-10 मिनिटं वेळ गेला तरी जाऊ द्या, परंतु हा कार्यक्रम त्या मुलांनी कसा केला ते विचारायचं. आज रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं, आपल्या घरातले जेवढे लोक आहेत रात्री उपस्थित आज, त्या सगळ्यांना एकत्र बोलवायचं आणि त्यांना एकत्र बोलून आज जी गोष्ट तुम्हाला आवडली त्याच्यातलं जे तुम्हाला लक्षात राहिलं ते आपल्या घरच्या सगळ्या मंडळींना सांगायचं आणि त्यांना काय वाटलं असं विचारून त्याच्यावरती 2 मिनिटं चर्चा करायची आणि उद्या येऊन आपल्या वर्ग शिक्षकांना सांगायचं. सांगणार नाही सगळे? अरे तुम्ही सगळेजण सांगणार का? आता मला खात्री वाटली की तुम्ही सगळेजण सांगणार. तर स्वामी विवेकानंदांचं जीवन हे आपल्याला सदैव प्रेरणादायक आहे. या उपक्रमामध्ये आपण सगळेजण आनंदाने सहभागी झाला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी खाडे मॅडम, ही सर्व मुलं या सगळ्यांनी जी त्याच्यासाठी धडपड केली, प्रयत्न केले, त्याबद्दल देखील त्यांचं अभिनंदन. आणि असेच कार्यक्रम आपल्याला इथून पुढे करायचे. सर्वांचं अभिनंदन आणि स्वामीजींच्या जीवनाचा संदेश आपण आपल्या हृदयात कोरून ठेवूया, एवढं मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो आणि थांबतो. बघूयात आता मला जमते का, या सगळ्या मंडळींना चांगली जमली. बघूयात, स्पर्धा नाहीये पण एक आपण बघूयात. नरेंद्र कलकत्त्यातून निघाला. कलकत्त्यातून निघताना त्याच्या मनासमोर प्रश्न होता की काली मातेनं आपल्याला कोणतं कार्य सांगितलंय. आपल्या गुरु रामकृष्ण परमहंसांनी जे काली मातेचं कार्य तुला करायचंय त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी नरेंद्र सगळीकडे फिरत होता. नरेंद्र कलकत्त्यातून सांगून बाहेर पडला की आता असं मी कार्य करून बाहेर परत कलकत्त्यात येईल, तेव्हा माझ्या हातून जे कार्य झालेलं असेल त्या कार्याचा धमाका सगळ्या विश्वात झालेला असेल, तोपर्यंत मी कलकत्त्यात परत येणार नव्हतो. नरेंद्र निघाला हिमालयाच्या दिशेनं. हिमालयाची ओढ नरेंद्रला लहानपणापासून होती, परंतु तो हिमालय मात्र त्याची कर्मभूमी नव्हती. म्हणून नरेंद्र भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघाला आणि भारतातलं सगळ्यात पवित्र मानलं जाणारं शहर आहे काशी, ज्याला म्हणतात बनारस, ज्याला म्हणतात वाराणसी. त्या वाराणसी नगरीमध्ये हा युवा नरेंद्र हा निघाला होता. तो निघाला होता गंगा मातेच्या दिशेनं. त्या गंगा मातेमध्ये जाऊन त्याला स्नान करायचं होतं. नरेंद्राची मूर्ती बलदंड होती, व्यायामाने कमावलेली प्रकृती, हातामध्ये एक मोठी लांब काठी, खांद्यावरती अटकवलेली झोळी आणि त्या झोळीमध्ये असणारी केवळ 2 पुस्तकं आणि जेमतेम अंग झाकण्यापुरतं दुसरं वस्त्र, हे घेऊन नरेंद्र झपाझप गंगेच्या काठाने निघालेला होता. गंगेच्या काठावर निघालेला असताना कडेच्या भिंतीवरती बसली होती माकडं. ती माकडं बघत होती की या माणसाच्या खांद्यावरती पिशवी आहे, पिशवीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. याचा अर्थ त्या पिशवीमध्ये खाण्याची कोणती तरी वस्तू आहे का.
एका माकडाला वाटलं आपण जवळ जाऊन बघावं, म्हणून ते माकड टूनकडे उडून त्या रस्त्यावरती खाली उतरलं आणि ते नरेंद्राच्या मागे येऊ लागलं. एका माकडानं हे केल्याबरोबर दुसऱ्या माकडाला लक्षात आलं, अरे आपण तर कोण आहोत, आपण तर माकड आहोत. एका माकडानं दुसऱ्या माकडासारखं वागायचं असतं. एका माकडाच्या मागे लागलं दुसरं माकड लागलं, तर काही क्षणामध्ये तिसरं, चौथं, पाचवं, सहावं माकड लागलं आणि नरेंद्र पुढे चाललाय, हळूहळू पुढे चाललाय आणि मागणं 8, 10, 15 माकडं चालली. नरेंद्रचं लक्ष मागे गेलं, अरे ही माकड आपल्याला काय करणार, म्हणून नरेंद्राला थोडीशी भीती वाटली आणि नरेंद्राच्या पावलामध्ये वेग आला. नरेंद्र आता झपझप चालू लागला. आता माकडच ती, माकडाने ठरवलं होतं की त्या पिशवीतलं मिळवायचं. नरेंद्र झपझप चालू लागला की माकडं देखील झपाझप चालू लागली. नरेंद्रला आता लक्षात असं आलं की अजून झपाझप चाललं पाहिजे, की माकडं अजून झपाझप. नरेंद्र अजून वेगानं चालतोय, माकडं वेगानं चालतंय, नरेंद्र वेगानं चालतोय, माकडं वेगानं चालतंय. शेवटी नरेंद्र पळायला लागला. हे दृश्य बघणारा एक संन्यासी कडेला उभा होता. त्या संन्याशाने सांगितलं, थांब, घाबरू नकोस, पळू नकोस, संकटांना तोंड दे. एका क्षणार्धात ते शब्द त्या नरेंद्राच्या कानातून नरेंद्राच्या हृदयात उतरले आणि क्षणार्धात त्याने गरकन वळून मागे पाहिलं, आपली काठी अशी टेकवली आणि माकडांच्याकडे बघून पाहिलं. माकडांना लक्षात आलं की झोळी तर मिळणार नाही, परंतु झोळीतला खाऊ तर मिळणार नाही. काठीचा रट्टा पाठीवरती बसल्याशिवाय राहणार नाही. माकडे धुवून पसार झाली. नरेंद्र हा प्रसंग आयुष्यभर विसरला नाही आणि नरेंद्र आपल्या शिष्यांना, गुरुबंधूंना सगळ्यांना सांगायचा, नका संकटांना भिऊ येऊ द्याती, समर्था पुढे संकटे नम्र होती. नका संकटांना भिऊ येऊ द्याती, समर्था पुढे संकटे नम्र होती. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमातून स्वामी विवेकानंदांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करूया, स्वतःला घडवूया, समाजासाठी कार्य करूया आणि देशासाठी आदर्श नागरिक बनूया. तेव्हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिले योगदान अपार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हिंसे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. आज युवा चेतना दिन आणि राजमाता जिजाऊ साहेब जयंती या कार्यक्रमास प्रशालेचे महामात्र माननीय श्री सुधीरजी गाडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या कार्याची माहिती देऊन मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, परिवेशिका यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनास मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कथा वाचन करणारे या ठिकाणी खाली बसणारे 5 विद्यार्थी, स्वामी विवेकानंदांची भूमिका सादर करणारा विद्यार्थी आणि तुम्ही सर्व श्रोते विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम त्यांनी सहकार्य केलं, कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांचे याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.